आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। शिंदे फडणवीस अजित पवारांची अमित शहांसोबत 1.5 तास बैठक। माहितीच्या जागावाटपावर रात्री उशिरापर्यंत दिल्लीमध्ये खलबतं। जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी तिसऱ्यांदा दिल्लीवारी। उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी। साताऱ्यातून उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। आम्ही नेहमी मान सन्मान केला, भाजपकडून छत्रपतींच्या गादीचा अपमान। या वेदना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। काँग्रेसची लोकसभेची राज्यातली दुसरी यादी जाहीर। नागपुरातून विकास ठाकरेंना, रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी, तर गडचिरोलीमधून रामदेव किरसाम, भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोलेंना उमेदवारी। नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये लढत निश्चित। काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव ऐनवेळी रद्द। चंद्रपूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा कायम। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार। चंद्रपूर मतदारसंघामध्ये वडेट्टीवारांच्या नावावर हायकमांडकडून शिक्कामोर्तब। चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि मुनगंटीवार असा सामना रंगण्याची शक्यता। कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवारांकडून पक्षचिन्हाबाबत जाहीर निवेदन। सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीमधून बाहेर पडतोय। बारामतीमध्ये मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल। शिवतारे ठाम, तर आज बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पवारांची घेतली भेट। मोदी बागेमध्ये शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा। आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवारांच्या भेटीला। आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संग्रामसिंह पाटील पक्षप्रवेश करण्याची शक्यता। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। सुनेत्रा पवारांचा आज दौंड दौरा, ख्रिश्चन बांधवांशी चर्चा। दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। पुण्याच्या दौंडमध्ये ख्रिश्चन बांधवांचा पाम संडे कार्यक्रम। पाम संडे कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची उपस्थिती। प्रभात फेरीतही सुळे सहभागी। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक। बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा, मनोज जरांगेंचं आवाहन। खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये आंदोलन। देशामध्ये फोफावलेल्या हुकुमशाहीचं दहन करण्यासाठी हुकुमशाहीची होळी प्रज्वलित करण्यात येणार, असं वक्तव्य। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जाणार। बंजारा समाजासोबत होळी कार्यक्रमात सहभागी होणार। पालघर मतदारसंघातून शिंदेगडाचे खासदार राजेंद्र गावित यांचे प्रचार मेळावे सुरू। पालघरमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नाही, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष। सोलापुरात अजित पवार गटाचे 146 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर। अजित पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न। रायगड लोकसभेच्या जागेवरून शिंदेगड आणि अजित पवार गटामध्ये तणाव। युती धर्म पाळला नाही तर कडेलोट होईल। तटकरेंची गॅरंटी कोण घेणार? आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर। राजीनामा देऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करू नये। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणी भाजपात अंतर्गत कलह। औद्योगिक आघाडीचे प्रमोद वाकोडकर आणि आमदार मेघना बोर्डीकरांमध्ये वाद। सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेगडाचा आज निर्णायक मेळावा। खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या विषयी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि पदाधिकारी भूमिका मांडणार। साताऱ्याच्या कराडमधील एसजीएम महाविद्यालयामध्ये स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान। निवडणूक अधिकारी अतुल मेहत्रेंकडून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन। वाशिमच्या कामरगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून मतदार जागृतीसाठी रॅली। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, विद्यार्थ्यांच्या घोषणा। परभणी लोकसभेवर भाजपचा दावा। पक्ष 2 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेईल, बाबासाहेब जामगेंची माहिती। आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार। मुंबईत मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉक। वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद। कोकणामध्ये शिमग्याचा उत्साह शिगेला। कुरतडे गावामध्ये सांब रवळनाथाचा होलिकोत्सव। गावागावात सजल्या ग्रामदेवतेच्या पालख्या। ग्रामदेवतेच्या पालखीसाठी हजारो चाकरमानी कोकणाकडे। रत्नागिरीच्या सावर्डे गावामध्ये एका आगळावेगळा शिमगोत्सव। ग्रामदेवतेच्या नावानं होळीमधील जळके होलटे एकमेकांच्या अंगावर फेकले जातात। 9 दिवस शिमगोत्सवाचा उत्साह चालतो। मुंबईमधील वरळीमधील बिडेरी चाळीमध्ये होलिका दहनाचा उत्सव। बिडेरी चाळीमधील वीर नेताजी मित्र मंडळाकडून 20 फुटांची होलिका तयार।
राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला. राज्यातील 3 केंद्रांवर कमाल तापमानानं 40 अंशाचा टप्पा ओलांडला. मुंबईसह इतर महापालिकांना मेट्रो खर्चातील 24% वाटा उचलावा लागणार. महापालिकांची तोळामासा आर्थिक स्थिती लक्षात घेता मुंबई महापालिकेवरच सर्वाधिक बोजा पडण्याची शक्यता. रेल्वेचा भूखंड धारावी पुनर्विकासामध्ये अडसर. भाडेपट्टीसाठी रेल्वेला 3,600 कोटी रुपये देणं गरजेचं. पुण्यामध्ये धुळवडीनिमित्त सोमवारी मेट्रोची सेवा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद. दुपारी 2 नंतर सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री 10 वाजेपर्यंत नियमित वेळेमध्ये सुरू राहणार. मुंबई विद्यापीठाचा 857 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य. संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट. एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार. पुणे पोलिसांकडून तडीपार. आकाशवाणीचं पुणे केंद्र प्रसारण पुन्हा सुरू होणार. 2 वर्षांपासून बंद असलेल्या प्रसारणाला पुन्हा परवानगी. 7 एप्रिलपासून पुन्हा प्रसारण सुरू होणार. कल्याणमध्ये शाळेच्या आरक्षित जागेवरील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा. अडवली ढोकली परिसरातील 4 मजली बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली पालिकेची कारवाई. लासलगाव बाजारपेठेमध्ये सध्या कांद्याला 1,700 रुपये दर. 31 मार्च नंतर निर्यात बंदी कायमच्या घोषणेनंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण होण्याची भीती. कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ. बाजार समितीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. नाशिकच्या मनमाडमध्ये टरबूजाची आवक वाढली. उन्हाळ्यामध्ये टरबूज खरेदीला ग्राहकांची पसंती. नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी टरबूज खरबूज पीक धोक्यात. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाची उचल थांबली. गोदाम भाडे तुटीचा प्रस्ताव शासनाकडे. 32 राईस मिलर्स तयार. मात्र धान भरडाईच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये अवैध दारू वाहतुकीवर कराड पोलिसांची कारवाई. 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. एकावर गुन्हा दाखल. नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भीषण दाहकता. भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये देवळा तालुक्यामधल्या शेतकरी निंबा पवारांकडून जनावरांसाठी पाण्याची सुविधा.